देशाचे हेवीवेट मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू अमित शहा हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. एवढेच नव्हे तर तब्बल 18 तास ते सोलापुरात असल्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते, पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासन त्यांच्यासाठी चांगलेच कामाला लागले आहेत. विमानतळ ते पार्क मैदान हा परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. एवढेच नव्हे तर ज्या शासकीय विश्रामगृहात अमित शहा यांचा मुक्काम असणार आहे त्या ठिकाणी तब्बल 25 लाख रुपये खर्चून रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, रस्ते करणे, सोफा सेट नव्याने करणे आदी विविध कामांना चांगलाच वेग आला आहे. अमित शहा यांचे रविवारी दुपारी 4 वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे, तर ते सोमवारी सकाळी 10 वाजता विमानाने परत जाणार आहेत. त्यांना Z+ सिक्युरिटी असल्यामुळे विमानतळ, शासकीय विश्रामगृह, पार्क चौक या ठिकाणी विविध यंत्रणेकडून कसून तपासणी केली जात आहे. मार्गावरील अतिक्रमणे काढणे, डिजिटल बोर्ड हटवणे, स्वच्छता करणे या कामी शासकीय यंत्रणा जुंपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता पुन्हा सोलापूरकरांना अमित शहा यांच्या दौऱ्याचा थाट पाहावयास मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा तुळजापूर मार्गे सायंकाळी 6 वाजता जुना पुणे नाका येथील संभाजी पुतळ्याजवळ येईल आणि तिथून पुढे यात्रेचा समारोप पार्क मैदानावरील जाहीर सभेद्वारे होणार आहे. सायंकाळी 6 ते 9:30 पर्यंत जाहीर सभा होईल असं सांगण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्थेमुळे पार्क चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पार्क मैदानावर जाहीर सभेसाठी भला मोठा वॉटरप्रूफ शामियाना उभा करण्यात आला आहे. या दौऱ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल केले आहेत. 70 वर्षानंतर 317वे कलम हटवलं गेलं. असा निधड्या छातीचा नेता, या देशाचा गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा साहेब या ठिकाणी येत आहेत आणि सोलापूरची जनतासुद्धा खूप असुसलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री तसेच माननीय मुख्यमंत्री यांचा दौरा कार्यक्रम आहे. त्या अनुषंगानं पार्क स्टेडियम या ठिकाणी सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे रथयात्रा पण आहे. तुळजापूर नाका, जुना तुळजापूर नाका, संभाजी चौक, शिवाजी चौक, नवेश चौकी मार्गे स्टेडियम असे त्यांचे रथयात्रा येणार आहे. त्या अनुषंगानं वाहतूक शाखा सोलापूर शहर यांच्या वतीने काही मार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे. पूनम गेटपासून मार्केट यार्ड चौकी मार्गे पार्क चौक येणारा रोड मार्केट यार्ड चौकी बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी येणाऱ्या वाहन चालकांनी एकतर दत्त चौक मार्गे त्यांनी आपली वाहने घेऊन बाकीचा आपला रस्ता, पुढचा रस्ता त्यांनी घ्यायचा आहे, किंवा हरिभाई देवकरण, डफरीन चौक या मार्गे, रामलाल चौक या मार्गाने जाऊन पुढे आपला मार्गक्रमण करायचा आहे. तसेच भैया चौक या ठिकाणी या ठिकाणावरून जे सभेसाठी लोक येणार आहेत त्यांच्या पार्किंगची व्यवस्था जुनी मिल कंपाऊंड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भैया चौकावरून येत असताना त्यांनी आपली वाहने जुनी मिल कंपाऊंड या ठिकाणी लावावी व तिथून आपल्या पायी स्टेडियमकडे यावे.